बहिणीचा शोध घेत असलेल्या एका महिलेचा विनयभंग करून तिला बळजबरीने दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच जातीवाचक शिवीगाळ करून तिच्या लज्जेस बाधा पोहोचवल्याप्रकरणी कोळपेवाडी येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला तिच्या बहिणीचा शोध घेत असताना सुरेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात उभी होती। त्यावेळी आरोपी योगेश कोळपे तेथे आला व तुझी बहीण सापडली का अशी विचारणा केली। महिलेने नकारार्थी उत्तर दिल्यानंतर माझी गावात चांगली ओळख आहेत, आपण तिचा शोध घेऊ असे सांगत त्याने महिलेला त्याच्या दुचाकीवर बसण्यास सांगितले। महिलेने त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्याशी लगट करत तू मला आवडते, चल माझ्या घरी कोणी नाही, आपण घरी जाऊ असे म्हणत तिचा हात बळजबरीने धरून तिला ओढत दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। तसेच कोणी पाहत नाही, मी कोणाला सांगत नाही असे म्हणत आरोपीने अश्लील वर्तन केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। यापुढे महिलेने विरोध दर्शवल्यानंतर आरोपीने तिच्या समाजाचा उल्लेख करून जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच तिच्या लज्जेस बाधा पोहोचेल असे वक्तव्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी योगेश कोळपे राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर याच्या विरुद्ध भारतीय न्याय समितीच्या विविध कलमान्वये विनयभंग आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती हे करीत आहे। कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 313/2026 हा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 74, 352 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989च्या वेगवेगळ्या कलमानुसार हा गुन्हा दाखल आहे। याच्यातील जी पीडित महिला आहे ती तिच्या बहिणीचा सुरेवाडी परिसरामध्ये कोळपेवाडी परिसरामध्ये शोध घेत असताना शोध घ्यायला मदत करतो अशा पद्धतीनं हा जो आरोपी आहे त्याचं नाव योगेश कोळपे राहणार कोळपेवाडीचा, त्यानं तिच्याशी लगट केली। त्या महिलेनं त्या गोष्टीला नकार देताच त्यानं विनयभंग केला आणि तिच्या जातीवरून तिला अवमानकारक शिवीगाळ केली। अशा पद्धतीचा हा गुन्हा आहे। गुन्हा रजिस्टर करून याचा पुढील तपास आम्ही करीत आहोत। आरोपीच्या अटकेबाबत आमचा पथक एक तयार केलेला आहे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आणि शोध घेत आहोत। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।